दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सुधाकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता जठार मॅडम यांच्या वडील कैलासवासी सुधाकर जठार यांचे 4थी पुण्यतिथी नाशिक येथील माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र गोदाघाट पंचवटी येथे साजरी करण्यात आली। येथील पुरुष व महिला यांना त्यांच्या मुले, नातेवाईक व घरातून काढून दिलेले लोकांना आश्रय दिला जातो व नवीन आयुष्य परत सुरू करण्याची नवीन संधी प्राप्त होते। अशा बेघर लोकांच्या सानिध्यात त्यांना अन्नदान करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी माणुसकी बेघर निवारा केंद्राचे संचालक माननीय श्री यशवंत नाशिककर यांनी त्यांच्या केंद्राबद्दल सर्वांनी माहिती दिली व त्यांचे कामे कसे करतात, त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल जाणून घेण्यात आलं। तिथे वास्तव्यास असलेले व्यक्तींकडून त्यांच्या भूतकाळाविषयी माहिती घेतली, प्रत्येकाचा संघर्ष जाणून घेण्यात आला। त्यानंतर कैलासवासी सुधाकर जठार यांच्या प्रतिमेचं दीप, अगरबत्ती व पुष्प अर्पण करून वंदना करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आलं। वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त डॉक्टर सौ प्राजक्ता जठार यांनी आधार नावाची कविता लिहिली, प्रकाशित केली व ती वडिलांना समर्पित केली। यावेळी सुधाकर बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अरुणा जठार, डॉक्टर सौ प्राजक्ता जठार, सुनील जठार, अरुण शेजवळ, शशिकांत भालेराव तसेच माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी सुनीता धनतोले, सौ रुपाली तांबारे, गायत्री साळवे, मनीष मुथा, उपसंपादक निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज दीपक मेहंदळे आणि डॉक्टर संदीप काकड, संपादक निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज उपस्थित होते। रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी डॉक्टर संदीप काकड, नाशिक।